तर गाईज इथं आहे तुळशीचं लग्न. तर मी तुम्हाला दाखवतो तुळशीचं लग्न कसं असतं आणि कसं नसतं. कारण की लास्ट टाइम मी ना आमच्या स्वामींच्या मठामध्ये बघितलं होतं तुळशीचं लग्न, ते पण सायलीसोबत असताना. कारण की तिने मला दाखवलेलं तुळशीचं लग्न. आणि आता मी चिपळूणमध्ये आणि मी चिपळूणचं तुळशीचं लग्न दाखवणार. कसं असतं आणि कसं नसतं मग बघा बघा बघा. हाँ थोड़ा पापी मैं गाली देता काफी पर जिंदगी में बढ़ने के लिए कभी न चाटी. सो हे गाईस, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आणि आज आहे संडे आणि असं वाटतं की मुंबईचा तो दूध वाळा वाटतोय ह्या रेनकोटमध्ये, अशी फिलिंग येते. आणि आता मी चाललो आहे तिथंच, तुम्ही विचार करते तिथंच चाललो आहे. मग भेटू मग. आता माझं झालंय ट्रेनिंग आणि आता मी चाललोय घरी. आणि प्रॉपर गाडी सगळं होतं गिअरचा शॉर्ट आहे, बाकी काहीच नाही होतं गिअर समजा आहे. मग झालं आता ही गाडी आहे, भेटतो आता घरी. नमस्कार मंडळी, अशूच्या आयुष्यात आणि मजेदार ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हो मावशी नको. आणि आज आहे तुळशीचं लग्न आणि चल चल चल. तर काय आज आता चालू आहे बाजारात आणि आल्या घरी रडते. एवढी मज्जा येते ना मला. हो चला ना मग. मी टाकणारच नाही गाडी, डायरेक्ट बाजारात थांबणार. आनंद या, मी थांबणारच नाही. बघ फोन इथेच आलाय, आम्ही ना इथेच आहे, धक्क्याच्या पुढेच आहे. तुझी मम्मी बोलली की तर गायज आम्ही इथं चिपळूणमध्ये आलोय मी आणि मावशी. तेव्हा तिथं मगरमच्छ आहे पण दिसतच नाहीये. तो वरती यायला पाहिजे. काय व्ह्यू आहे भाई, एक नंबर. गाईज मी मावशीला गाडी शिकवते आणि मावशी गाडी चालवते. सरळ सरळ सरळ. हा मी या चालव तिथं सरळ सरळ. हा सरळ नाही अंदर, तुम्ही घाबरतच कसं का. तर गाईज आता आम्ही आलोय घरी आणि मावशीने आता गाडी चालवली. काय गाईस आता संध्याकाळचे वाजले 7:30 आणि इथं तुळशीचं लग्न आहे इथं आणि तिथं. आणि तुम्ही बघू शकता किती भारी तुळस हे केले. तुम्हाला दाखवतो तुळशीचं लग्न कसं चालू आहे.
फायनली एक लग्न झालं तर दुसरं लग्नाची वारी आहे तिथं आणि इथं हे चालू आहे. आई माझे राधाकृष्ण महाराज सालावादप्रमाणे तुळशी विवाह आम्ही आमच्या प्रतिप्रमाणे केलेला आहे. त्याच्यामध्ये जे काय आम्ही आनंदाने उत्साहाने केलेला आहे त्याच्यात काय आमच्या ह्या पूजेमध्ये आणि आमच्या ह्या कुळाचारामध्ये सगळ्यांची काय कोणाची लग्न चांगली होते व्यवस्थित चांगले सगळ्यांची राजली असतील सगळी द्या आणि तुमचा आशीर्वाद द्या. दुसरं लग्न चालू आहे आता तुळशीचं आणि बघा आता हरिचंदनं सुललितं कंठे मूर्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गलं सावधान लक्ष्मीनारायण चिंतन ब्रह्मनारायण चिंतन उमामहेश्वर चिंतन घंटा शब्द प्रमाणे सुलग्न ते समीप ते सुलग्न शुभमंगल हवी बदापूरला असं वाटत होतं तिथं सगळे बघा सगळ्यांनी कानाला हे लावले सगळ्यांनी कानाला हे लावले हे बघा रिएक्शन बघा भाई. तर गाईज मी आता तुळशीचं लग्न होऊन चाललोय याच्या शॉप मध्ये व्हिडिओ पोस्ट करायला कारण की माझा ब्लॉग झाला आजचा आणि बघू आता याच्या शॉप आहे काय काय मस्ती होते काय काय ते पण मी टाकेलच दोन थोडी कारण की या बोला गाडी बंद झाली आणि बघू. आणि जर तुम्ही ह्या चॅनलला नवीन बघत असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा व्हायरल असू करून लिंक खाली असेलच तिथून फॉलो करा भाई. लवकर 14K होतील फॉलोवर्स आणि रील्स आपले जातात बिर्याणीवरती नाद नाही आहे आणि तसा आपला ॲक्टिंग आहे बाकी काय विषय नाही आईच्या गावात. हां मग आता भेटू भाई याच्या शॉपमध्ये. तर गाईस या आता टकला काय चाललाय प्रथमने केलेलं फक्त चालू दे हट पूर्ण गोट्या नाही करणार मग बारीक करून नये मोठा करून मग काय फायदा मोठा करून नये चल मी पण येतो. दुकानात पण हे दोघं आहेत ना चंटू बंटू गोटी बंद कर बंद. तर गाईस आता आम्ही चाललोय घरी मी आणि मासूम आणि तो यायाचा ना तेव्हा तिथे दिसला का यायाचा ना याया 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 नाही येतोय
आता काय आम्ही आयाला जी टप्पी देणार फाट तसा हेडशॉट येणार आयाला. नाही नाही तसं नाही, मी तो सांगतो. तर काय आता आम्ही आलो तर चायनीज खायला. माझा व्हेज आहे, आया नॉनव्हेज आहे, हा पण नॉनव्हेज नाही, हा पण मंचुरियन खातोय. मग आता खाऊन घेतो. मग आपण चिकन खाणार आहे. मी व्हेजिटेरियन आहे भाई. काय बोलू? कोण स्वीट खाते. हॅलो, तुम्ही जेवण का असून खातोय? हा मग 5 मिनिटात येतो. 5 मिनिटात. पाणीपुरी आहे ना, मी पण येतो. थांबा 5 मिनिटात. हा. बोलायची गरज नाही, पण येतो 5 मिनिटात. मी आता घरी आलोय आणि मावशीने पाणीपुरी बनवले. आम्ही चायनीज वगैरे खाऊन. अरे हा तू बोलली होती ना. थँक्यू. अरे बाई ये बस. थँक्यू. तर गाईज आता आम्ही पाणीपुरी खाते चायनीज खाल्ल्यानंतर. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. इंस्टाला फॉलो करा. वायरल असू हारों में हथौड़ा पापी मैं गाली देता काफी पर जिंदगी में बढ़ने के लिए कभी न चाटी थी